घोंगडी चांगली कानोबाची घोंगडी
कान्होबा तुझी घोंगडी चांगली रे आम्हा शिकागली वांगली रे स्वगत सच्चिदानंद मिळवून शुद्ध सत्वगुण विनली रे षडगुण गोंडे रत्न जडित तुझ श्याम सुंदरा शोभली रे कान्होबा तुझी घोंगडी चांगली रे कर्म अविद्या त्रिगुण पंचभूताने विणली रे रक्तरेत दुर्गंधी जंतू नरकमुताने भरली रे कान्होबा तुझी घोंगडी चांगली रे आम्हा शिकाजली वांगली रे षडविकार षडवैरी मिळवणी तापत्रयाने विणली रे नवा ठाई फाटून गेली ती त्वा आम्हाशी धरी रे कान्होबा तुझी घोंगडी चांगली रे आम्हा शिकाजली वांगली रे ऋषिमुनी ध्याता मुखीनाम गाता ऋषिमुनी ध्याता मुखीनाम गाता संदेह वृत्ती विरली रे बाप रखुमा देवीवर विठ्ठले त्वत्पदी वृत्ती मुरली रे कान्होबा तुझी घोंगडी चांगली रे आम्हा शिकाजली वांगली रे विठ्ठल कान्होबा तुझी घोंगडी चांगली रे आम्हा शिकाजली वांगली रे कान्होबा तुझी घोंगडी चांगली रे संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज भगवंताच्या चांगल्या घोंगडीचं वर्णन करत असताना या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात की देवा तू स्वतःच तयार केली त्या घोंगडीला लागणारी सगळी सूत तू स्वतःच निर्माण केली सूतही तूच निर्माण केलंस विणली ही तूच आणि स्वतः तूच वापरतोस असा तू अक्कलपोट आहे लोकांकरता काय केलेस तुने दुसऱ्याला दिलेस का ही शंका आहे पण दुसरं नाहीच तर कोणाला द्यायचं नाहीच म्हणजे आपल्याला सांगितलं एकमेव अद्वितीयं ब्रह्म दुसरं नाही तर द्यायचंच कोणाला कशाला बोलावलं आपण काय ही घोंगडी तयार केली काल आपला इथपर्यंत विषय आला स्वगत सच्चिदानंद मिळवून स्वगतच असणारी सच्चिदानंद सच्चित आणि आनंदात्मक जी पद आहेत त्या 3 पदाची ही घोंगडी विणली पण विणत असताना आणखी काय त्याच्यात घातलंय परमात्म्यानं शुद्ध सत्व गुण विणली रे ही घोंगडी शुद्ध सत्वाची आपली जी घोंगडी हिच्यात शुद्ध सत्व नाही आपल्या घोंगडीमध्ये सत्व रजतम ही पुढे काम षडविकार षडवैरी मिळवणी तापत्रयाने विणली ही आपली मध्ये भगवंताच्या घोंगडीमध्ये एकही अवगुण नाही म्हणजे तिन्ही गुणाच्या अतीत परमात्म्याची घोंगडी आहे आणि साधूही ह्या तिन्ही गुणाला अतीत करतो गुणाने तान अतित्यत्रीन देही देह समुद्भवान तिन्ही गुणाच्या पलीकडे झाल्याशिवाय दिव्य शरीर होत नाही म्हणून महात्मे असं दिव्य शरीर धारण केल्यानंतर केव्हाही प्रगट होतात आणि केव्हाही गुप्त होतात अतींद्रिय शक्ती त्यांना प्राप्त होते नगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा नावाचं गाव आहे त्या श्रीगोंद्याला एका फकीरांची समाधी आहे नाव शेख मोहम्मद त्यांनी लिहिलेली पोथी हस्तलिखित आणि ती तुकाराम महाराजांच्या समकालीन शेख मोहम्मद मुद्दाम श्रीगोंद्याला गेलात तर आपण जरूर शेख मोहम्मदाच्या समाधीचं दर्शन घ्या विषय श्रेष्ठ सत्य कशी अतिंद्रिय शक्ती प्राप्त होते ते दिव्य देह धारण करू शकतात वाटेल त्या वेळेला वाटेल त्या तिथे प्रगट होऊ शकतात आणि वाटेल त्या वेळेला वाटेल त्या ठिकाणी जाऊ शकतात शुद्ध सत्वात्मक शरीर झालं म्हणजे ही घोंगडी शुद्ध सत्वाची झाली म्हणजे असं घडत असतं शेख मोहम्मद असे बसले होते त्यांचा नेहमीचा कट्टा आहे तिथे लोक प्रवचन ऐकत बसले होते त्यांचं प्रवचन चाललं होतं आणि त्याच वेळी तुकाराम महाराजांचं कीर्तन लोहगावी चाललं होतं रात्री 9 ते 11 कीर्तन चाललं होतं तुकाराम महाराजांनी अभंग घेतला होता कीर्तनात कै आईसी दशा येईल माझे अंगा चित्त पांडुरंगा सुरतसे नाठवोली देह पायाचे चिंतन नाठवोली देह
अशी दशा केव्हा प्राप्त होईल? काही ऐंशी दशा येईल माझ्या. आणि त्याकरता चित्त धुरणीला लागले. धुरोनी पांघरा होऊ पाहे आता, काय शिववन शीत उष्णता तहान, सावो काय मौन धरून राहू, काय देह घालू करवती कर्मरी, टाकूया भीतरी अग्नी माझी. अशी तुकाराम महाराजांच्या अंतःकरणाची तडफड अवस्था झाली की केव्हा ही दशा मला प्राप्त होईल. म्हणून पांडुरंगाला अळवण्याकरता आणि कीर्तनाकरता महाराजांनी अभंग घेतला. नाठवून देह पायाचे चिंतन, देहाचं विस्मरण व्हावं, तुझ्या पायाचं चिंतन घडावं, त्याच्यामध्ये क्षणभर सुद्धा विश्रांती पडू नये असं तुकोबाराय व्याख्यान करतो. आणि त्याच्यामध्ये तुकाराम महाराज व्याख्यानात रंगून गेले. अशा स्थितीमध्ये काय घडलं कोणाला माहिती. एकाएकी हजारों समाज स्थिर चित्ताने बसला होता कीर्तन ऐकत. तुकाराम महाराजांचं देहाचं विस्मरण झालं होतं, श्रोत्यांचं देहाचं विस्मरण झालं होतं. श्रोते सर्वांगाचं कान करून ऐकत होते आणि तुकाराम महाराज अंतःकरणाचं तोंड करून बोलत होते. श्रोत्या वक्त्याची पकड लागली होती. देहभान विवर्जित झाला होता सगळा समाज, वक्त्या सुद्धा. आणि अशा स्थितीत एकाएकी मंडपाला आग लागली. जो मंडप घातला होता पेटला. नाठवून देह पायाचे चिंतन, इकडे मंडप पेटलाय, लोक देहभान विवर्जित झाले. तुकाराम महाराज भगवंताच्या एकतानते विषयी, शरीराच्या विस्मृतीविषयी व्याख्यान करतायत. कोणी स्मरणावरती नाही, संबंध मंडप पेटलाय. अशा स्थितीमध्ये तो मंडप पेटला. तो जर पेटलेला मंडप लोकांवर कोसळला तर काय घडेल. शेख मोहम्मद तिथे श्रीगोंद्याला प्रवचन करत होते. त्यांना तिथून दिसलं ते, आणि ते प्रवचनामध्ये प्रवचन करता करता थांबले. असं करतायत. लोक म्हणायला लागले, हे असं काय करताय. समोर बसलेले लोक म्हणायला लागले की महाराज, शेख मोहम्मदाच्या समोर प्रवचन ऐकायला बसलेले लोक म्हणायला लागले, महाराज प्रवचन मध्ये सोडून दिलं, तुम्ही असं काय करताय. असं काय करताय म्हटले. सगळे हात काळे झालेत आपले, असं काय करताय. ते म्हणतात की लोहगावला तुकाराम महाराजांचं कीर्तन चाललंय. श्रोते आणि वक्ता भगवत स्वरूपी रंगून गेले, स्थिर झाले आणि मंडपाला आग लागली. तेव्हा ती आग मी विझवतोय. परंतु विश्वास इतका बसला पाहिजे महाराजा. शेख मोहम्मदासारख्या सत्पुरुषावर सुद्धा त्यावेळेला विश्वास बसला नाही, तर आमच्यासारख्या सामान्य कीर्तनकारावर काय बसणार आहे. हा दोष कोणाचा. शेख मोहम्मदाचा होता. म्हणून विश्वास बसण्याकरता अंतःकरणात सुद्धा तितकी शक्ती असावी. अंतःकरणात काही अंशामध्ये अधिकार याचा अर्थ शुद्धता यावी लागते, त्याशिवाय विश्वास बसतो. लोक म्हणाले, काहीतरी हा फकीर गप्पा मारतोय म्हटले, आपल्यावर इम्प्रेशन मारण्याकरता, महाराजपणा गाजवण्याकरता. असं म्हणले कुठे श्रीगोंद्यात बसून तिथलं दिसत असतं, इथे प्रवचन करता करता असं इथं करून तिथलं मंडप दिसत असतं. पटेल का. तर्कवंत बुद्धीला पटेल का. हा बुद्धीचा विषयच नाही, बुद्धीचा विषय. असं जवळजवळ अर्धा तास केलं, पण असं करायला पाणी पाणी आणा, पाणी आणा. त्यांचा एक भक्त होता, त्यांनी पाणी आणलं. होत बाबा हातावरची धार धरली, एक 5 मिनिटं पाण्याने हात धुतले, स्वच्छ केले, थंड झालं आणि मग प्रवचनाला सुरुवात केली. प्रवचन संपलं. प्रवचन संपल्यानंतर तिथले काही असे लोक होते ऐकणारे पण कुचेष्टा करणारे. म्हटले कसलं आले लबाड सगळे, बघूया तर जाऊन. म्हणून तिथून इकडे आले. रात्री निघाले ते दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 5-6 वाजता इथे आले लोहगावला. तिथे पाहतायत. म्हटले गाव रात्री इथे तुकाराम महाराजांचं कीर्तन होतं. हो म्हटले. कुठे गेले महाराज. महाराज म्हणले गेले रात्री कीर्तन गेले सकाळी. असं कुठे असतील आता. म्हणले आता संगमावर असतील बहुतेक, इथे कीर्तन करत असतील. रात्री इथे कीर्तन मंडप वगैरे. हो मंडप मोठा घातला होता. कुठे लोकांनी पाहिलं तर मंडप. चला म्हणले पाहिलं. म्हणले तो काय पेटला होता का, जळाला होता का. अहो रात्री एकाएकी म्हणले आग लागली म्हणतात. आम्हाला दाखवा. लोक तिथे पाहतायत. हे गेलेले 2-3 लोक श्रीगोंद्याचे, त्यांनी पाहिलं तर सगळा मंडप जळाला. आणि विजला कसा म्हणले, कोणी विजवलं नाही, काय नाही. म्हणले आपोआपच विजला. कशाचा परिणाम आहे. शुद्ध सत्व गुण विणाली रे. याच्याकरता सांगतोय शुद्ध सत्वात केवढी शक्ती असते. आपलं शुद्ध सत्वातलं नाही, सत्वातलं सुद्धा नाही, तर सत्वाच्या पलीकडे असणार शुद्ध सत्व कुठला आला. म्हणून
भगवान गोपाळांच्या बरोबर जो चेंडू खेळत होते तो चेंडू कोणता खेळत होते याचं वर्णन करत असताना तुकाराम महाराज मोठं गोड वर्णन करतात. चेंडू चौगुणा खेळती चौगुण म्हणजे 3 गुणाच्या आतीत असणारा चौथा गुण शुद्ध सत्वात्मक खेळ असावा. सत्वातला खेळ सुद्धा बाधक ठरला जातो. सत्वगुणातली जे गुण आहेत ते सुद्धा बाधक ठरले जातात. सत्वगुणाचे विशेष गुण आहे दया, क्षमा, शांती, हे सात्विक गुण मानले जातात. पण दया, क्षमा, शांती हे सात्विक गुण असले तरी साधकाचं वाटोळं करायला कारण हेच गुण आहे. हे लक्षात. जसे तमोगुण रजोगुण साधकाचं वाटोळं करतं तसं सत्वगुण सुद्धा त्याचा जन्म फुकट झाला. म्हणून साधकाला अकाली दया, क्षमा, शांती उपयोगी नाही. साधकांनी साधक दशेमध्ये अविळी दया, क्षमा, शांती कोणाला दाखवली तर याचा साधकपणा समजून जाईल आणि एक जन्म फुकट जाईल. म्हणून उदाहरण सांगतो कशी दया ही चुकीची ठरली जाते. जडभरत राजा होता, त्याला साक्षात्काराचा त्याचा जन्म होता, त्या जन्मातच साक्षात्कार व्हायला पाहिजे होता. जंगलात तपश्चर्या करत बसला असताना हरणीचं पिलू एक लहानचं पाडत वाहत वाहत आला. तो आचमन करायला नदीवर गेलं, ते पाहिलं तर पाडत गटारड्या खाते बुडतंय. त्याला वाटलं मरेल, लहानचं लेकरू आई नाही काय नाही म्हणून उचललं ते पाडस. बाहेर काढल्यावर टनटन उडायला लागलं. त्याला वाटलं बरं झालं आपल्या आश्रमात घेऊन जावं आणि त्याला सांभाळलं. शरीर पडायची वेळ आली, तितकं प्रेम त्या हरणावरती बसलं त्याचं की त्याला ते हरण अंतःकरणापासून दूर होईना, तितकं प्रेम हरणावर. आणि शेवटी शरीर जायच्या वेळेला त्याला वाटलं बाकीच्या आश्रमाचं काही कळेना पण माझ्या हरणाचं कसं होईल. त्या हरणात लक्ष लागून तो मेला. अंतःकरणाच्या वेळेला जी वासना राहते त्या जन्माला जावं लागतं. जडभरत राजा कुठल्या गर्भाला गेला? जडभरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासने. वासनेने घाला घातला, ही वासना निर्माण होण्याचं कारण दया. म्हणून अकाली दया उपयोगी नाही. हे जरी चांगले गुण असले तरी अकाली काही उपयोगी नाही. याचा अर्थ असा, एवढ्या करता तुकोबारे म्हणतात एके ठिकाणी. जसं एकदा सांगितलंय महाराजांनी दया, क्षमा, शांती, दया, क्षमा, शांती तेथे देवाची वसती, हेही खरं आहे. पण त्याबरोबर दुसरे तुकोबाराने सांगितलंय शांती, क्षमा, दया. सत्वाचे जरी हे गुण असले, शांती, क्षमा, दया, तरी तेही चुकीचे आहेत. साधकाला तेही अधःपतनाला मिळणार आहेत, एक जन्म फुकट घालवणार आहे. एवढ्या करता याच्याही पलीकडे जायचं आहे. भगवंताचं जे शरीर आहे, भगवंताने ज्यापासून हे शरीर बनवलंय, भगवान म्हणतात, ज्ञानोबाराय म्हणतात, स्वगत सच्चिदानंद मिळवणी शुद्ध सत्व गुण विणाली रे. शुद्ध सत्व म्हणून भगवान गीतेमध्ये म्हणतात संभवाम्यात्म मायया. मी मायेपासूनच निर्माण होतो, मायेमध्येच खेळतो आणि मायेलाच ताब्यात ठेवतो. म्हणून मी परवा दिवशीच्या कीर्तनात आरंभाला एक प्रमाण म्हटलं होतं. परवाचा देवाच्या मला माहित नाही, परंतु म्हटलं होतं पती जन्मला माझे पती याचा अर्थ ईश्वर. तो माझ्या उदरात जन्माला आणि जिच्या उदरात जन्माला तीच त्याची बायको झाली. कसं विचित्र नातं आहे बघा. जगाच्या इतिहासात हे नातं कुठेच खपणार नाही, कुठेच जमणार नाही. परंतु परमार्थात मोठी अशी मजा आहे. मायेने ईश्वर निर्माण केला.
ब्रह्म, माया आणि त्याच्यात पडलेलं प्रतिबिंब मिळून ईश्वर. म्हणून ईश्वर हा मायेपासून निर्माण झाला. भगवान म्हणतात गीतेमध्ये, संभवाम्यात्ममायया, आत्ममायया अहम संभवामी. मी माझ्यापासून निर्माण केलेली जी माया तिच्यापासूनच मी निर्माण झालो. मायेपासून हा ईश्वर निर्माण झाला. म्हणजे ईश्वराची माया कोण झाली? आई. पण माझ्यापासून निर्माण झाला, पण पुन्हा त्या बाईने याच्याशी लग्न लावलं. मी झाले तयाचे याची बायको झाली. आणि दोघं ही बाई पतिव्रता धर्माप्रमाणे वागायला लागली. पतिव्रता धर्म पहा हो माझा. मुलालाच पती केला. अशी संगती मोठी ही म्हणजे मायेची आणि ईश्वराची. मी पातिव्रत्य धर्माप्रमाणे वागलंच पाहिजे, कारण दुसरं नाहीच ना कोणी. एकमेवाद्वितीयं ब्रह्म, दुसरं नाही. तिला वाटलं दुसरा पती करावा तर नाहीच ना. म्हणून पतिव्रता धर्म पहा हो माझा. अर्थात यानं माया ही आपली पत्नी म्हणून स्वीकारली, मायेने याला आपला पती म्हणून स्वीकारला. परंतु त्यानं तिला पत्नी म्हणून स्वीकारलं, परंतु तो तिच्या ताब्यात गेला नाही. माया कोणाच्या ताब्यात आहे? ईश्वराच्या ताब्यात आहे. ती किंचित सुद्धा वेगळं करू शकत नाही. आणि मोठी मौज आहे की ही त्याची पत्नी झाली आणि तिला बजावलंय, मी आता स्वस्थ राहणार, तुला काय करायचं ते कर, मला 2 टाइम खायला घाल, मला कपडा लागता करू. आंबुली जोडे आंबुला खाय, आंबुली जोडे आंबुला खाय. जोडे आंबुला खाय, हिनं सगळं करायचं. जोपाना कारणे केली बायको, जोपाना कारणे केली ऐक खेळ्या तुझं सांगितले ऐसे जाणून खेळ केले. त्याने बायको केली. हे विश्व निर्माण करण्यात त्याला म्हणतात माया. परंतु त्या मायेपासून, ज्या मायेपासून हा संभवला म्हणजे निर्माण झाला, ती माया कोणची आहे? ज्यानं ही आपली घोंगडी त्या मायेपासून बनवली. ती माया वेगळी नाही, माया याच्यापासूनच निर्माण झाली. माया कोणापासून निर्माण झाली? याच्यापासूनच. अशी ही निर्माण झालेली जी माया, त्या मायेतल्या शुद्ध सत्वानं परमात्म्यानं आपलं शरीर बनवलं, म्हणजे आपली घोंगडी बनवली. अशा या घोंगडीला, शुद्ध मायेपासून निर्माण केलेल्या घोंगडीला भगवंताने 6 गोंडे लावले. मी आपल्याला काल म्हटलं होतं आपल्याला 6 गोंडे सांगायचे. षड्गुण गोंडे आणि पुढे रत्न जडित. नुसते गोंडे नाही लावले आणि रत्न. कानोबा तुझी भोंगरी यशस्वी अवतारे ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेत. म्हणून तो भगवंत. भगवंत भग म्हणजे ऐश्वर्य, श्रीमंती. म्हणून भागवतामध्ये एका श्लोकामध्ये या षड्गुणाचं वर्णन करत असताना मोठं गोड वर्णन केले. ऐश्वर्यस्य समग्रश्च, संपूर्ण ऐश्वर्याचा स्वामी त्याला भगवंत म्हणतात. एखाद्याचं नाव असतं भगवान, एखाद्या मावशीचं नाव असतं लक्ष्मी, पण केव्हाही तिच्या पिशवीला पैसा भेटायचा नाही. दोघी मावश्या भांडत होत्या.
एक जण आपली गपचूप दे बाई म्हणले, तुला काय शिवाय द्यायचे ते. मी काय बोलत नाही, मी नाही तोंड खराब करत. पण ह्या मावशीने जी शिवायला सुरुवात केली, जे भांडायला सुरुवात केली, अंगाची आग झाला तिथे लाट 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 कापून शिवाय देत. मी म्हटलं का ही मावशी एकटी शिवाय देते, तिला ती किती गप्प बसली आहे म्हटलं. तर काय फास्टच आहे, फार वाईट आहे. मगापासून ताड 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 पावशेर तेलामध्ये अर्धा शेर मोहऱ्या घातल्यासारखं ताड 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 ताड. आम्ही आपल्या जवळ गेलो, म्हणलं मावशी तुमचं नाव काय? म्हणले माझं नाव शांती. आत्ता वारी शांती. नावात काय आहे? नाव काय? माझं नाव आहे ना सर, आनंदाचा पत्ताच नाही जीवनात. याला काय आनंदाचे डोही आनंद तरंग, हे म्हणण्याची सुद्धा लायकी नाही. भगवान हे नाव काय की भग ज्याच्या जवळ आहे त्याला भगवान. तो संपूर्ण ऐश्वर्याचा स्वामी आहे, त्याला भगवान. काहीच कमी नाही, कुठलंच कमी नाही, केव्हाही कमी नाही. ज्या ज्या वेळेला जे जे हवंय ते निर्माण करण्याची गरज नाही, तयारच. काय कामधेनू सवे सर्वसाहान चालत असे. उद्या जर इथे जेवण आणि स्वयंपाक कमी पडला तर वाण्याचेतून आणावं लागेल. पळा 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 पिंपुडकर दादाची धावपळ होईल. पळा पळा भात कमी पडला, चला तांदूळ आणायला. पळा तेल कमी पडलं, पळा. 8 दिवस धावपळच झाली. जर इथे कामधेनू असती तर तिची पूजा करून तिला सांगितलं, बाई साहेब उद्या 5 पोते रवा, 5 पोते तांदूळ, 5 पोते नाही 5 तेलाचे तुपाचे डबे, 5 पोते साखर, एवढं आम्हाला पाहिजे की लगेच काम धुणं निघाली वाण्याची. असं आहे का? नाही. तिला म्हटल्याबरोबर ते जे 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 धवा मागे ते एक सरेची प्रसव लागे. काही कमीच नाही. असं परमात्म्याला काही कुठून निर्माण करायचंय, कुठून आणायचं नाही. परमात्मा म्हणजे संपूर्ण सिद्धीची पूर्णता आहे, त्याला काहीच नाही. म्हणून त्याला भगवंत म्हणतात. संपूर्ण ऐश्वर्य त्याच्या पुढे उभं आहे मनात आल्याबरोबर. म्हणून ज्ञानोबारे म्हणतात, देवा अरे काय गोंडे लावले तुझ्या घोंगडीला एक एक. हे घोंगडे लोकरीचे नाही, सुताचे नाही, रेशमाचे नाही. कशाचे गोंडे? षडगुण गोंडे, 6 गोंडे. 6 गुण आहेत. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य. हे 6 गुण आहेत. तसं पाहिलं तर 6च नाही, त्याचे अनंत गुण आहेत. अनंत म्हणती माझ्या स्वामी ते, अनंत गुण त्या ते म्हणून या. गुण अनंताचे अनंत. पुढे कार्यक्रम म्हणून दाखवायचं नाही जास्त. अनंत गुण आहेत त्याचे. म्हणून परमात्म्याला अनंत हे नाव आहे. त्याच्या नावात सुद्धा काही सार्थकता बनली. देवाचं नाव काय आहे? एक अनंत. अनंत म्हणती माझ्या स्वामी ते अनंत. अनंत या शब्दात फोड केली तर 2 शब्द आहे, अन अधिक अंत. ज्याला अंत नाही तो अनंत. अंतच नाही, ज्याला शेवटच नाही. देव इथे संपलाय असं नाही. तुकोबाराय मात्र म्हणतात, माझे लेखी देव मेला. लेखामध्ये देव मेलाय, माझ्या समजुतीप्रमाणे देव मेलाय. ज्याला असेल त्यांनी मानावा. आता आमच्या पुढे संपलं. केवढा नास्तिकवाद आहे असं म्हणतील माणसं, पण याच्यासारखी आस्तिकता कुठेही सापडणार नाही. पण मला तो विषय सांगायचा नाही. त्याच्यामध्ये फार मोठा अध्यात्म सापडले, वेदांत शास्त्र आहे की देव मेला. याचा अर्थ काय? देव मरतो का? कालच सांगितलं ना मी. म्हणजे म्रियते वा कदाचित नयं भूत्वा भवितावान भूया अजो नित्य शाश्वतोयं पुराण नहन्यते हन्यमाने शरीर. मरत नाही तो. जो मरत नाही तोच देव. जो अमर आहे तोच देव. म्हणून त्याचं नाव अनंत आहे, ज्याला अंतच नाही. बाकी सगळ्याला अंत होतो. अंत नसणारी वस्तू आहे का एखादी? ज्याला अंत नाही अशी दुसरी वस्तू आहे का? परमात्म्याला जसा नाश नाही, जो परमात्मा मरतच नाही, तशी दुसरी वस्तू आहे का? म्हणून जो अमर असतो तो परमात्मा. गुरु शिष्यांचा संवाद चालला होता. गुरुदेव शिष्याला समजावून सांगत होते,
परमात्म्याच्या सत्यतेबद्दल. सत्य कोणाला म्हणावं? जे केव्हा नाशच पावत नाही त्याला सत्य म्हणावं. जे अमर असतं ते सत्य म्हणावं. जे मरत नाही ते तत्व सत्य म्हणावं. म्हणून परमात्मा हा मरत नाही तोच सत्य आहे. जगात सगळं मानणार आहे. काय अविनाशी? अधिक काल राहील का? मानणारच नाही. मार्कंडेयाला केवढं आयुष्य होतं, रावणाला केवढं आयुष्य होतं, 14 चौकड्या, लंकानाथा 14 चौकड्या आयुष्य होतं. बकदा लभ्याला केवढं आयुष्य होतं, रोमहर्षण ऋषीला केवढं आयुष्य होतं. असे अफाट आयुष्याची जी माणसं ती सगळी मेली, ऋषी मुनी सगळे. देव मेलाय का केव्हा? जो मरत नाही तो देव, ज्याचा नाश होत नाही तो देव. म्हणून जे अविनाशी त्याला देव म्हणा. जसा वक्ता सांगत असला तरी श्रोताही हुशार असावा, श्रोता सुद्धा तयार असावा. शिष्याने चटकन म्हटलं, गुरुदेवा तुम्ही सगळं जग नाशिवंत सांगितलं. जग ज्या पंचमहाभूतापासून निर्माण झालं ती सुद्धा नाशिवंत आहे. पंचमहाभूत ज्या मायेपासून निर्माण झाली ती माया सुद्धा नाशिवंत आहे. हो ना, मग तेच सांगतोय परमात्माचं एक अविनाशी आहे, त्याचा नाशच होत नाही. म्हणून परमात्मा हा सत्य आहे. हो म्हटले, आपण म्हणता इथपर्यंत पटलं, पण माझी एक शंका आहे. तुम्ही जसं म्हणता जगामध्ये एकच एक परमात्मा आहे त्याचा नाश होत नाही, मला एक दुसरी वस्तू सापडली की त्याचाही नाश होत नाही. तुम्ही जर देवाची एवढीच व्याख्या केली की जो नाश पावत नाही तो देव, बाकी काही वस्तू असं जी नाश पावते तिला देव म्हणायचं. आणि तुम्ही तर म्हणता जगामध्ये देव किती आहेत? एकच आहे, एकमेव अद्वितीयं ब्रह्म. मग देव नाश पावत नाही, तद व्यतिरिक्त सगळं नाश पावतं, एकही वस्तू अविनाशी नाही. पण म्हटले गुरुदेवा मला एक सापडली नाश न पावणारी दुसरी वस्तू देवा व्यतिरिक्त. काही बुद्धी असते एखाद्याची. म्हटले कोणची रे? म्हणले जसा देव नाश पावत नाही तसा देवाचा अभाव नाश पावत नाही. देवाचा अभाव. लक्षात आलं? देवाचा नाश पावत नाही, अभाव नाश पावत नाही. हो, गुरुदेव विचार करायला लागले, आहे खरा हुशार पावत. म्हणले पुन्हा विचार कर आणि पुन्हा सांगा. ठीक आहे. तो दिवस गेला. रात्रभर शिष्याने विचार केला आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी पाठ सुरूच्या वेळेला शिष्य पुढे बसला आणि गुरुदेव परमात्म्याचं सत्यत्व सांगत होते. आणि शिष्याने पुन्हा दुसऱ्या दिवशी गुरुदेवांना सांगितलं की गुरुदेवा माझी शंका आहे ती पूर्ण करा. आपण विठ्ठल विठ्ठल. म्हणला आज बरोबर सांगतो, काल गफलत झाली. तो म्हणला जसा देव अविनाशी आहे तसा न्यायशास्त्रामध्ये अभाव नावाचा पदार्थ आहे, तो एक अविनाशी, तो केव्हा नाश पावतो. वैशेषिक न्यायशास्त्रामध्ये 2 दर्शन आहेत, न्याय आणि वैशेषिक. त्या वैशेषिक दर्शनकाराने 7 पदार्थ मानले: द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय, अभाव असे 7 पदार्थ. अभाव नावाची वस्तू अशी आहे की नाशच पावत नाही, नाशच पावत. अभाव म्हणजे नसणं. नसणं मरेल का केव्हा? नसणं मरेल का? नसणं कोणाचं मरतच नाही केव्हा. नसणं हे कायमच असतं, अभाव हा कायमचा असतो. मग म्हणले अभाव एक सत्य आणि ब्रह्म एक सत्य, 2 सत्य झाली. मग सत्य कोणाला म्हणायचं? आणि तुम्ही तर म्हणता जगात सत्य किती आहेत? एकच आहे. ते म्हणले अरे परमात्मा हा अभाव रूप नाही, परमात्मा हा भाव रूप आहे म्हणून तो सत्य आहे. आणि अभाव हा अभाव रूप आहे, किंमतच नाही ना. नसणं जिवंत राहिलं तरी आम्हाला काय करायचं त्याचं? म्हणून नसण्याला काही महत्वच नाही. नसणं असलं तरी असण्याची किंमत नाहीशी करत नाही. म्हणून परमात्म्याचे असा सत्य स्वरूप असणारा परमात्मा, त्या परमात्म्याचं नाव आहे आनंद. त्याचं नावच आनंद आहे असं नाही, त्याचं सगळंच आनंद. काय काय आनंद आहे परमात्म्याचं? परमात्म्याचं नाव आनंद,
परमात्म्याची नावं अनंत, परमात्म्याचे रूप अनंत, परमात्म्याच्या लीला अनंत, सगळ्या दृष्टी अनंत आहे. परमात्म्याचे अवतार सुद्धा अनंत रूपे अनंत वेशे सगळंच त्याचा अनंत आहे प्रभू. पण या अनंत गुणाचे अंतर्भूत षडगुणामध्ये केले. हे सगळे अनंत गुण आहेत ना, हे सगळे अनंत गुण या षडगुणामध्ये त्यांचा अंतर्भाव होतो. म्हणून ज्ञानोबाराने हे सगळ्या अनंत गुणांचा अंतर्भाव षडगुणामध्ये केला. आणि ज्ञानोबाराने म्हणतात की देवा तू षडगुण गुंडे राहतो. कोणते कोणते षडगुण? पहिला गुण यश. परमात्म्याच्या ठिकाणी यश नावाचा गुण हुकमी. त्या देवाला केव्हा कुठल्याच गोष्टीमध्ये अपयश ठाऊक. देव आणि अपयश असेल तर शक्यच नाही. म्हणून संजय अगोदरच भाकीत सांगतोय की भारतीय युद्धाच्या अगोदर कोणाला सांगतोय संजय? धृतराष्ट्राला टीव्हीवर पाहून. आत्ता पटायला लागलं की असेल बरं का. इतक्या वर्ष पटत नव्हतं. असं कुठं असतं काय दिल्लीत बसायचं कुरुक्षेत्रावर पाहायचं आणि म्हणे संजयाला सांगायचं, असं कुठं असतं काय? आता वाटायला हा पाकिस्तानमध्ये चाललेली टीम मॅच इथे दिसते, त्या अर्थी दिल्लीत बसून कुरुक्षेत्रावर चाललेलं युद्ध संजयाला काय हरकत आहे? कारण तिकडून पार्सल आल्यावर पटत असते, इथल्या इथं नाही पटायचं. आता काही काही गोष्टी पटायला लागल्या. ज्या गोष्टी आपल्या बुद्धीच्या पलीकडे माणूस होतो ते नाहीच. बुद्धीच्या पलीकडे असणारा नाही कसं होत आहे. कदाचित या विश्वामध्ये आणखी काही नवनवं असेल तर काय सांगता येत नाही. परमेश्वर हा अनंत रूपाने नटलेला आहे आणि सगळं प्रच्छन्न आहे. अजूनही पुष्कळसं आपल्या बुद्धीचा निकष किती लावला, किती तर्क केलं तर सगळं ज्ञान होईल असं काही नाही. म्हणून परमात्म्याला पहिला यश नावाचा गुण आहे. त्या यशाबद्दल सांगत असताना भारतीय युद्धाच्या अगोदरच दिल्लीमध्ये बसून संजयाला धृतराष्ट्र विचारतोय, संजया सांग. संजया सांगे मातू कुरुक्षेत्रीची. सांग बरं, कुरुक्षेत्रावर सांग काय झालं ते सांग रे संजया. सगळं संजयाने संपूर्ण इतिहास गीता सगळी सांगितल्यानंतर धृतराष्ट्र म्हणतो, संजया जाऊ द्या, हे पुष्कळच ऐकलं दिलं. मला एक सांग रे, आता तुला काय वाटतंय रे, जय कोणाचा होईल? कोणाचा जय होईल सांग. आता पंचायती ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी. आता त्याला वाटलं या म्हाताऱ्याच्या बाजूला अपजय हे कसं सांगावं, है की नाही? ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, का ज्याची खावी पोळी त्याची करावी होळी. असे आहेत बहादर की जिथे खातात त्याच घराचे वासे मोजतात. संजय मोठा चाणक्य आता प्रश्न तर नेमका आंधळेने विचारलाय. धृतराष्ट्राने विचारलं की सांग जय कोणाला मिळेल. आता कसं सांगावं की पांडवांना जय मिळेल म्हणून, अर्जुनाला जय मिळेल म्हणून कसं सांगावं? जसं दृष्टांत सांगतात पूर्वीचे आमचे कीर्तनकार जुने जुने पितामह वगैरे अशी मंडळी दृष्टांत सांगतात. राजाने एक पोपट पाळला होता. पोपटाला लहानपणापासून सांभाळला होता. फार प्रेम त्या पोपटावर, इतकं प्रेम की वाटेल ते त्याला सोनं म्हणलं तरी खायला पूर्णच असे राजा. पोपटाची तब्येत काहीशी जरा बिघडली. वैद्य आणले, त्याप्रमाणे औषध दिली, पण पोपटाची तब्येत काही सुधारण्याचा दिशेना. राजा म्हटला की हे पहा, 2 माणसांना सांगितलं की हे पोपट तुमच्या स्वाधीन, त्याला सध्या औषधोपचार करायचे. मला रोजचा निरोप आला पाहिजे पोपटाचा. रोज निरोप, तब्येत कशी काय ते रोजचं रोज कळवलं पाहिजे. पण जर मला कोणी येऊन सांगेल की पोपट मेला म्हणून, तर त्याचं शिर उडवेल. ते दोघं म्हणाले पंचायतीच झाली. आता मेला तरी सांगायचं नाही म्हणजे मग काय? मेला म्हणून कोणी म्हणेल मला, तुमच्या दोघांपैकी येऊन सांगेल मेला, मी रोज विचारेन, मला रोजची रोज खबर तुम्ही पोहोचवली पाहिजे. पण मेला म्हणून जर म्हटलात तर शिर उडवेल.
4 दिवस झाले, 8 दिवस, रोज जायचं. काय कसं काय पोपटाची तब्येत? यांनी सांगितलं महाराज उत्तम आहे, छान तब्येत आहे. खातो पितो का? हो म्हणले. पाणी पितो थोडंसं, आज थोडा पिरू खाल्ला. आता 8 दिवसांनी ती घसरत 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 पोपटाची तब्येत घेऊन पोपट गलत झालं. तो म्हणतो भाऊसाहेब तुम्ही जाता का सांगा? आपल्याला पगार नाही मिळाला तरी चालेल, माझा पगार तू घे पण तू जा सांगायला. तो म्हणला मी कसं जाऊ आता? म्हणले तुमचा पगार मी घेऊन मी सांगायला जाऊ, पण तुमचा येईल माझाही पगार गेला, शिल्लक तर राहिलं पाहिजे. कोणी जायचं? नाही म्हणले तुला काय माझ्याबरोबर चल म्हटलं, आपण दोघंही जाऊ सांगायला. पण राजाने विचारलं पोपटाची तब्येत कशी काय? तर आपण काय सांगायचं? मेला. आता मेला म्हणून सांगितलं, त्यांनी सांगितलं शिर उडवत. ते काळजी करू नको, तुम्हाराही शिर ठीक रहेगा और हमारा भी शिर ठीक रहेगा. म्हणजे कसं? बातमी तर खरी सांगितली पाहिजे. तुला काय करायचं? असे काही हुशार माणसं असतात, बुद्धिवान. ठीक आहे. गेल्याबरोबर मागचा जो भित्र होता तो मागच राहिला, पुढचा धीट होता तो पुढे चालला. कशी काय पोपटाची तब्येत? पोपट तर आटोपला होता, पण मेला म्हणून म्हटलं की शिर उडवील. धाक होता ना, आता काय सांगायचं? राजाने विचारलं कशी काय माझ्या पोपटाची तब्येत? वा वा सरकार, फार उत्तम तब्येत. तो मागचा म्हणायला खोटं बोलतोय. आता राजाला कळलं दोघांचे राहायचं नाही ठिकाण. लट 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 आपला तोंड फिरवलं. राजा म्हणला चाललाच पुढे. तर मागच्याला म्हणलं पुढे जाऊन नाही म्हणला, जर तो भीतोय आपल्या पुढे उभा. मग तो पोपटाची तब्येत वा वा उत्तम, एकदम वा, रोजच्यापेक्षा उत्तम आहे. असं कशी काय? कशी काय म्हणजे काय सांगावं सरकार? रोजच्यापेक्षा. त्यांनी म्हणले चोच जे वाचली ते मिटतच नाही, डोळे ओटारलेत ते झाकतच नाही, पाय लांबवलेत ते आखडतच नाही, पंख पसरलेत ते जवळ घेतच नाही. अरे मग मेला म्हण ते तुम्ही म्हणा म्हटलं, मी तेवढं तुम्ही म्हणा, कारण मेला म्हटलं की तुम्ही पहिलंच नाही का सांगायचं? तुम्ही म्हणला ना मेला सांगितलं की शिर उडून म्हणून, तुम्ही कशाला? हुशार माणसं असतात बा, ते तुम्ही म्हणा. नेमका हेतू कळाला म्हणजे झालं. तसं संजयाला प्रश्न पडला की कसं उत्तर द्यावं, काय उत्तर द्यावं? सांग संजय, जय कोणाचा आहे? संजय म्हणतो सरकार खरं सांगू. हो सांग. तेव्हा सरकार संजय सांगतो महाराज माझी खात्री अशी आहे, मी निश्चित माझं मत सांगतो. निश्चितम मतम उत्तम, माझं निश्चित मत आहे सांगतो. म्हणजे काय तुझं मत आहे सांग, कोणाचा जय? तू सांगतो यत्र योगेश्वर कृष्ण. मी कशा करता सांगतोय? यश या गुणा करता. यश गुण कोणाच्या बाजूचा आहे? यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुधरा तत्र श्रीर विजयो भूतिर्ध्रुवानी तिर्म तिर्म. अरे मग कोणाकडे जय? कोणाकडे ते नाही मला माहिती. ज्या बाजूला भगवान आहे ना अर्जुन आहे तिकडे जय मला माहिती. याला म्हणतात बचाव योजना. बरोबर बाजूला राहून नेमका हेतू सांगायचा. इतके निश्चित मत होतं संजयाचं की भगवान ज्या बाजूला आहे तिकडे यश निश्चित. म्हणून भगवंताच्या गुणामध्ये पहिला यश गुण जर कोणता असेल तर यश. ओंकाराचे पेठे ज्ञानवराने कुठं रूपक केलं. ओंकाराचे पेठे झाले शब्द ब्रह्म माझिटे, ते दयाच्या यशा धाकुटे वेढून तुरे. ओंकाराच्या पेठेमध्ये शब्द नावाचं वस्त्र निर्माण झालंय. महावस्त्र आहे, परंतु ते महावस्त्र देवाला तर नाही पुरायत, पण देवाचा जो एक गुण यश आहे त्या यशाला सुद्धा गुंढाळायला पुरत नाही, एवढं त्याचं यश अपार अमाप. म्हणून परमात्म्याचा पहिला गुण जर कोणता असेल यश, त्याला अपयश केव्हाच ठाऊक नाही, कुठेच ठाऊक. म्हणून ज्या वेळेला भगवान उतरले होते कशाच्या आखाड्यामध्ये, लंगोट चढवल्या, लाल माती अंगाला लावली, समोर तो उभा राहिलाय पुढच्या समोरच्या स्टेजवर. कोण? चाणूर. त्यांनी शड्डू ठोकले, दंड थोपटले, मांड्या थोपटल्या. तो आवाज जो घुमाला आखाड्यामध्ये सगळा, कांठळे बसले लोकांचे, भले भले पैलवानांचे कांठळे बसले. कोणाच्या? मांड्या आणि दंड ठोकण्यामध्ये चाणूराच्या. त्याने तिकडे दंड थोपटले, मांड्या थोपटल्या. त्यावेळेस भगवंतांनी शड्डू मारला, दंड मांडा. तो जो आवाज उठला तर सगळे लट 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 कापायला पाळरे उठले. आता भलताच आवाज आहे. आवाज पाहिल्यावर वारे म्हटले काय शरीर आहे, काय सौंदर्य आहे, काय पिळदार दंड मांड्या आहेत. पैलवान म्हणावा याला, नाही तर हा समोर उभा राहिलाय चाणूर. बघा म्हटले कसा ढेबुजुबासारखा दिसतोय. लोक म्हणायला लागले, पण काही म्हणायला लागले इतका लहानसा पोरगा
चाणूराचं शरीर बघा केवढा अडदाण दिसतोय, त्याच्या पुढे हा काय टिकणार आहे? लोकाला काय कल्पना? यश नावाचा हुकमी गुण भगवंताचा आहे. 2 पहिलवानांना पुकारलं पंचांनी आखाड्यातल्या. चाणूर पहिलवान आखाड्यात या, उतरलं. श्रीकृष्ण पहिलवान चला या आखाड्यामध्ये, दोघेही उतरले आखाड्यात. लढव सुरुवात केली. भगवंतांनी सलामी दिली, त्यांनी सलामी दिली. अपमान वाटत होता चाणोराला. चाणोरा वाटतं एवढंसं कार्ट अरे मी सहज नुसतं असं बोट जाईल उचलेल गरगर फिरून फेकून दिली. म्हणजे कार्टाचं काय एवढं, पण कुठे ओळखलंय त्यातून. भगवंतांनी पुन्हा पाठीमागे सरले, पुन्हा दंड थोपटला. दंड थोपटला. चाणूर तिकडून आल्यावर भगवंतांनी असं हातात धरला, तसा सोडला, तगडं धरलं पाठीमागे, गरगर गरगर फिरवलं. काय रे कुठे टाकू आता म्हटलं. लोक म्हणाले अरे बापरे केवढी शक्ती आहे, केवढा अजब पहिलवान आहे, संबंध ब्रह्मांडाची शक्ती याच्या ठिकाणी. याला कसला आलाय चाणूर? कंस चाणूर. यश हा गुण परमात्म्याचा हुकमी आहे. अपयश ठाऊकच नाही. एकदाच फक्त रणक्षेत्रावरून पळपुट्यासारखे अपयश घेऊन पळाल्यासारखं दाखवलं, रण सोडून पळाले युद्धामध्ये. नाही ते केव्हा पळाले ना, म्हणून त्याचं नावही काय पडलं? रणछोड. रणच सोडलं ते. पण ते अपयशाकरता नाही, तिथे त्याला यशच मिळवायचं होतं, आणि तिथे नेमकं यशच मिळालं. भगवंताचा यश हा गुण हुकमी आहे. म्हणून कुठल्याही कृत्यामध्ये ज्याला यश हवंय त्यांना ते यश मिळवण्याकरता यश नावाच्या गुण ज्याचा अविभाज्य भाग आहे अशा त्या प्रभूचं जर स्मरण करून, मनस्वी स्मरण करून कुठल्याही कार्याला सुरुवात केली तरी त्या कार्याचं यश मिळालंच पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसायचे त्याने अंतःकरणपूर्वक आर्द्रतेने भगवंताला हाक मारून जर पेपर लिहायला गेला तर यश मिळणार कुठल्याही कार्यामध्ये. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामाधी, म्हणकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे. म्हणून भगवंताचा यश हा गुण श्रेष्ठ आहे. पहिला ऐका यश, दुसरा गुण श्री. अशी श्री कोणालाही मिळाली नाही. इतका श्री नावाचा गुण. श्री म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मी आपण रात्रंदिवस प्रयत्न करतोय. रात्री निजने कटे मरणाशी घेता झटे, कवडीची प्राप्ती न भेटे, प्राणांत कष्टे द्रव्य ओढे. पुढच्या माणसाला शांत. रात्रंदिवस आपण खटपट करतोय, झटतो आहोत, परंतु आपल्याला लक्ष्मी भेटत नाही. आपण लक्ष्मीच्या मागे लागतो. आणि भगवंताने लक्ष्मीकडे तोंड फिरवलं तरी ती त्याला सोडायला तयार आहे. ज्या वेळेला सगळी संपत्ती पडली समुद्रामध्ये, कोणाची? संपूर्ण संपत्ती पडली, त्यात 14 रत्नही पडली. आता ती सगळी संपत्ती काढली पाहिजे ना. म्हणून देव आणि दानवानं मंदराचलाची रवी केली, वासुकीचा सर्प केला, एका बाजूला राक्षस एका बाजूला सर्व देव, आणि दोघांनी घुसळून सुरू केलं. कोण कोण इकडे झालं ते मला सांगायचं. आणि घुसळून सुरू केलं, मोठ्याने सुरू झालं. आणि मग त्या घुसळण्याबरोबर जसं ताकातून दह्यातून लोणी निघतं त्याप्रमाणे एक एक रत्न त्या घुसळण्यासाठी वर येऊ लागला. 14 रत्न निघाली. त्यातलं पहिलं रत्न कोणतं? लक्ष्मी. कौस्तुभ पारिजात कसुरा, धन्वंतरी चंद्रमा, गाव कामदुगा सुरेश्वर गजो, रंभादि देवांगना. मला ठाऊक आहे हा सप्ताचा नंबर. हे फार असं ऐकायला फार बरं वाटतं मला. काय गोड आहे नाही का. पहिलं रत्न निघालं लक्ष्मी. लक्ष्मी निघाल्यावर महाराजा देव आणि दानवामध्ये दोघांमध्ये रत्न वाटायला सुरुवात झाली. ते पहिलं रत्न कोणी घ्यायचं म्हणून अनेक लोक त्या ठिकाणी जमले होते की त्यांना वाटलं की लक्ष्मी आपल्याला मिळेल, लक्ष्मी आपल्याला मिळेल, लक्ष्मी आपल्याला मिळेल. म्हणून माम यम ऋणित माम यम ऋणित इति मन्यमानः बहवः राजानः तत्र आगताः. अनेक राजे लोक तिथे आले होते की आपल्याला मिळेल. पण ती कोणाकडे पाहती? देव देवता अनेक आले होते तिथे. ब्रह्मदेव आले होते, शंकर आले होते, इंद्र, चंद्र, महेंद्र, बृहस्पती. श्रीरामच्या रांग लागली देवाची.
आणि स्वयंवर मांडलं होतं लक्ष्मीचं. तिच्या हातात हार दिला होता आणि तिला सांगितलं होतं की तुला जो पसंत पडेल त्याच्या गळ्यात हार. लक्ष्मी निघाली. ब्रह्मदेव पहिले बसले ते छाती काढून. त्याला वाटलं वा रे वा, आता म्हणजे आपलं कोण आहे, पहिला नंबर आपला आहे खुर्चीवर, बिराड आपल्या गळ्यात माळ घालणार. म्हणून लक्ष्मी ठुमकत तिथपर्यंत आली. ब्रह्मदेवाकडे पाहिलं, त्याला वाटलं आपल्या गळ्यात माळ घाली. म्हणून असं डोकी पुढं करायला लागले. तिने आपली पुढे गेली. अरे गेली संधी सरकली पुढे. तिने विचार केला की एक तोंडाला विषणींच्या कालात पुरायची पंचायती, त्यात यंदा दुष्काळ, आणि 4 तोंडाला केव्हा स्वयंपाक करून खायला घाला. ते नकोच. शंकर त्यांना वाटलं आपल्याकडे बिराडी, पण नाही. भस्म तीर्णमाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, गज चर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकी हार. आणि त्यांचं सैन्य पाहिलं तर भूते वेताळे नाचती. हर्षयुक्त उमापती उमापती उमापती, गज चर्म व्याघ्रान. असलं कुठं पोषक असतं? तिरी उंची पॅन्ट पाहिजे, 1,500 रुपये पोशाखाला दिले. तर हे पोशाख बघा, गजचर्म हत्तीचं कातड आणि व्याघ्रांबर वाघाचं कातड, हे पांघरायचं होय. आता थंडीत तर वेगळंच पांघरायचं, ते कातडाचा कोट असतो. 1,000 रुपये किंमत असेल. ते स्वरूप पाहिल्यावरती तिने सांगितलं काय उपयोग नाही. ती पुढे सरकली. शंकरला वाटलं आपल्या वाट्याला येते. इंद्राला वाटलं तर माझ्यासारखा ऐश्वर्य संपन्न कोण आहे, स्वर्गाचा राजा मी आहे, काय मला कमी आहे. आपल्यापर्यंत आली, आता आपल्यालाच वरणार. म्हणून इंद्र जरा तहाट बसला, कॉलर वगैरे कडक करून. पण तिने पाहिली नाही तर हे मारणारच आहे की जिवंत राहणार आहे. आणि वैधव्य कोणी पत्करायचं. चलो आगे निघाली. इंद्राला वाटलं, बृहस्पतीला वाटलं आपल्याकडे येईल, तिकडेही नाही. चंद्राला वाटलं आपल्याकडे येईल, चंद्राकडे पाहिलं, अरे दर 15 दिवसाला टीव्ही होतोय. पुन्हा औंधला राहतोय, इंजेक्शन घेतोय, पुन्हा शाबूत होतोय पौर्णिमेला. तिथून सुटून औंधून आलं की पुन्हा टीव्ही 15 दिवस. टीव्हीचा मी नको. एकाही देवाला पत्करणं, जे ते देव छाती काढून, राजे लोक छाती काढून, पण ही पुढे पुढेच चालली. ते एक होतं खोळा. त्याला वाटलं आता आपल्याकडे तरी बिराडी. आता जिथे इंद्र गेले, ब्रह्मदेव गेले, चंद्र गेले, तर इतर असा हा बडबुंजा त्याला कोण पत करणार आहे. त्याच्या काळात लक्ष्मी माळ झाली, कोणाच्याच गळ्यात झाली ना, ती तशीच पुढे चालली. एक जण वाटलं, त्याला वाटलं ती कोणाच्याच गळ्यात घालत नाही, तर म्हणलं आपला गळा तिच्या माळीत जाईल. म्हणून ती आनंद तरी बळेच आपला गळा तिच्या माळ गाळ्यात यावी लागते का गळा माळेत घालावा लागतो? असं नाही चाललं. तिने पाहिलं अगदी कडेला प्रभू बसले होते. किरीटिनं गदिनं काय सांग, हसितं मधुरम वसितं मधुरम मधुराधिपते अखिलं मधुरम. सगळं तुझी निढळी निढळी तुझी निढळी, कोटी चंद्रप्रकाशे, कोट्यावधीच्या चेहऱ्यावर तेजपुंज असं शरीर. भगवान महाविष्णूचं पाहिल्यावर लक्ष्मी धावत धावत गेली. पण तिला वाटलं की आता महाविष्णूच्या गळ्यात माळ घालावी आणि हाच आपला जन्मजन्मांतरीचा पती म्हणून स्वीकारला. म्हणून माळ घेऊन धावत धावत महाविष्णूच्या पर्यंत पोहोचली की महाविष्णूने तोंड फिरवलं. जाव जगत नाही असं म्हणण्याची ऐपत लागते महाराजा. नाही तर जेवढ्या दाखवतो ते पसंत आहे आम्हाला, कुठेही नाही पसंतच आहे बघते. पण तिकडे विचारल्यावरती तुला पसंत आहे का मुली मुलगा, ते असलं तर असलं जे पण म्हणले कळले. घोरपडीच्या पाठीसारखं थोपाडे म्हटले याला सगळंच पसंत आहे. एवढी सुंदरी संपन्न लक्ष्मी, पण भगवंतानी तोंड फिरवलं. लक्ष्मी पुन्हा गेली पुढे, भगवंतानी पुन्हा तोंड फिरवलं. पुन्हा या बाजूला गेली, पुन्हा तोंड फिरवलं. महाविष्णू म्हणले, बाई मला तुझी गरज नाही, मी तुझ्याशी नाही लग्न, तू जा दुसरा कोणतरी पहा, माझ्यापेक्षा सौंदर्य संपन्न पहा. लक्ष्मी म्हणली, प्रभू सगळे तपासून आले, सगळे पाहून आले, एकही माझ्या मनात येत नाही. प्रभू मला आपल्या चरणाजवळ ठाव द्या. हरकत नाही, तू चरणाजवळ ठाव मागितलंयस ना, चरणाजवळ ठाव दे.
घाल माझ्याकडे. म्हणून पाय लक्ष्मीचे हाती. ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात ते पाय धुवावयाची दैवा पात्र झाली. पाय धुवायचे, पाय दाबायचे, सेवा करायची लक्ष्मी. अधिकार नाही. स्त्री सुद्धा ज्याच्या पाठीमागे लागली म्हणून त्याचं नाव काय? तो हा माधव बरवा. माधव म्हणजे माया हा धवा हा माधव हा. मायेचा स्वामी म्हणजे लक्ष्मीचा स्वामी तो माधव. याला म्हणतात स्त्री. यशस्वी त्याचप्रमाणे अवदार्य. केवढा अवदार्य आहे परमात्म्याचा. तिसरा गुण. तिसऱ्या गुणाचं वर्णन करत असताना ज्ञानोबारायांनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये जर तोंड भरून भगवंताच्या या अवदार्य गुणाचं वर्णन केलं. देवा अरे तिसरा गोंडा केवढा मोठा आहे, काय शोभिवंत दिसतोय तुझ्या घोंगडीला रे. केवढा अवदार्य आहे. तुझे अवदार्य जाणो स्वतंत्र देता न म्हणशी पात्र पात्र कैवल्यायसे पवित्र वैर्या ही विधरे. याला म्हणतात अंतःकरणाचा मोठेपणा. शत्रू जरी असला तरी घ्या या रे लहान तो. भगवंताचे शत्रू जरी पुढे आले तरी त्यांना सुद्धा कैवल्य द्या. कोणाकोणाला जरा हे सांगत असताना भगवंताच्या अवतार्याचं वर्णन करत असताना ज्ञानोबा म्हणतात देवारे काय तुझं आश्चर्य. हा गा राजसूय यागाची सभासरी देखता त्रिभुवनाची मानली कैसा दुर्वाक्य शब्दी निस्ते गेलाशी. ऐशिया अपराधी हा शिशुपाळा. शिशुपाळ केवढा अपराधी होता. राजसूय यागाच्या वेळेला आग्रपूजेचा मान कोणाला द्यायचा सगळ्यांनी ठरवलं. भीष्माचार्य हे वयाने श्रेष्ठ आहेत, ज्ञानवृद्ध आहेत, वयोवृद्ध आहेत, तपोवृद्ध आहेत, आश्रमवृद्ध आहेत, सगळ्या दृष्टीने श्रेष्ठ आहेत. त्यांची आग्रपूजा करा. त्यांच्यासारखा आपला कौरव कुलामध्ये पांडव कुलामध्ये कोणी श्रेष्ठ नाही. म्हणून भीष्माचार्याने विचारले गेले की राजसूय यागाच्या वेळेला अरे मला आपली पूजा करायची, श्रेष्ठाची पूजा करावी. भीष्माचार्य म्हणतात दुर्योधना धर्मा अरे आग्रपूजा करायची त्या राजसूय यागाच्या वेळेला. तुम्ही ठरवले माझी पूजा करावी, मी सगळ्या दृष्टीने श्रेष्ठ आहे म्हणून. अरे नाही, मी जरी तुम्हाला सगळ्या दृष्टीने श्रेष्ठ वाटत असलो तरी माझ्याही पेक्षा नव्हे जगात ज्याच्या इतका दुसरा श्रेष्ठच कोणी नाही अशी एकच व्यक्ती त्याची पूजा करा. कुठले कोणाची? तो पहा द्वारकाधिपती राजाधिराज भगवान श्रीकृष्ण ज्याची त्रिभुवनार सत्ता आहे, ज्याच्या हातात सर्वस्व आहे, अशा त्या सर्व सर्वेश्वर परमात्म्याची पूजा करा. तोच या यज्ञामध्ये आग्र पूजा करायला योग्य आहे. त्याची पाद्य पूजा करा. सगळ्यांनी डोकं ठेवायचं. आणि शिशुपाळ तर चिडलाच, कारण पहिलं वैर होतं ना. रुक्मिणी शिशुपाळाला मिळायची ते त्यांनी पळवलं विराट. पळवी तेव्हापासून शिशुपाल तडकलाच. हे ऐकल्याबरोबर भीष्माचार्यांचं वचन ऐकल्याबरोबर श्रीकृष्ण एकच जगात या राजसूय यागाच्या वेळी पूजा करा, दुसरा कोणी नाही, माझी काय पामराची पूजा करा असं म्हटल्याबरोबर त्या यागामध्ये शिशुपाल मोठ्याने ओरडला लागला. काय म्हणता, कोणाची पूजा करायची? या श्रीकृष्णाची? हा पूजेला योग्य असं आपल्याला वाटतं? याची भ्रत तरी काय? राजसूय यागाच्या आरंभी पाद्य पूजा करायची माहितीये? अरे याच्या बापाचा पत्ता नाही, याच्या आईचा पत्ता नाही. कोणी म्हणती नंदाचा, कोणी म्हणती वसुदेवाचा, ठावची नाही बापाचा आकुळीसाचा श्रीकृष्ण. आहे का बापाचा पत्ता करायचा आणि याची पूजा करायची? लबाड, चोर, जार नाही ते सगळे अवगुण याच्या ठिकाणी याची पूजा करायला. भगवान स्वस्थ बसले होते. स्थितप्रज्ञेच्छता भाषा समाधिस्थ सगळ्याला असं वाटलं की एवढा हा शिशुपाल आस्कलित शिव्या देतोय तरी भगवान शांत कसे बसले. भगवान शांत कसे बसले याचा हेतूच एवढा होता. भगवान मोजत होते. काय मोजत होते? शिव्या मोजत होते. शिव्या. कारण भगवंतांनी शिशुपालाच्या आईला वचन दिलं होतं की मी याला मारणार नाही, पण मुळीच मारणार नाही असं नाही, 100 अपराध होईपर्यंत मारणार. म्हणून भगवान 100 शिव्या व्हायची वाट पाहत होते. बरोबर 100 शिव्या झाल्यावर 101 दिल्यावरती सुदर्शन सोडलं आणि शिरवलं. पण शत्रू म्हणून मारला, पण नरकाला नाही पाठवला. कुठे पाठवला? आईशी अपराधी शिशुपाळा आपण पेठावधी झाला गोपाळा काय उत्तान चरणीच्या बाळा ध्रुपदिता विषपाजवाली
पुतना मावशी सायुज्यदा देणे पिये शिरया. म्हणून तुकोबाराने त्याचं वर्णन केलं की देवा तुझ्यासारखा उदार कोण आहे. कीर्ती ऐकवण्या झालो शरणागतो दासाची तू हित करीतोशी. उदार तू हरी तरी अनंत हे थोरी गर्जताची पावडे असा तो उदार आहे. उदाराचा राणा म्हणीशी आपणा म्हणून ज्ञानोबा म्हणतात देवा तुझ्यासारखा उदार नाही. म्हणून तिसरा गुण आहे ऐका यश श्री आणि तिसरा गुण औदार्य. भक्ताला तर देईलच मोक्ष पण शत्रूला सुद्धा मोक्ष देतो परमात्मा इतका हा उदार आहे. म्हणून तिसरा गुण त्याचा आहे औदार्य विठोबार कुमार.
यशस्वी अवतारे ज्ञान वैराग्य ऐश्वर्य काही गुणवरे वसती देत. भगवंताचे हे 3 गुण आपण वर्णन केले त्याचप्रमाणे औदार्य हे झालं, त्याप्रमाणे ज्ञान, भगवंताच्या ठिकाणी ज्ञान सुद्धा अद्भुतच. म्हणून श्रुती माऊलीनं वर्णन करत असताना परमात्म्याचं असं केलंय, यश सर्वज्ञ सर्वविद यस्य ज्ञानमयं तपः. जो सर्वज्ञ आहे, सर्वविद आहे, ज्याचं तपच ज्ञानमय, तो मूर्तीच ज्ञानाची आहे, तो आणि ज्ञान भिन्न होऊ शकतच नाही. म्हणून हा संपूर्ण ज्ञानाचा पुतळा, ज्ञान नावाचा गुण हा त्याचा आहे. ज्याला ज्ञान हवंय त्यानं त्याच्याजवळ जा. केवढं ज्ञान परमात्म्याचं आपण काही ज्ञानाच्या बाबतीमध्ये अल्पज्ञ आहोत. आपलं ज्ञान मर्यादित आहे. या मृत्यूलोकातला कोणी मनुष्य असला तरी त्याचं ज्ञान मर्यादित आहे, पण परमात्म्याचं ज्ञान. पण एक मौज म्हणून सांगतो आपल्याला, भगवंताचं ज्ञान जरी अफाट असलं तरी साधू संतांनी सांगितलं, देवा तुला श्रुती माऊलीने म्हटलं की तू सर्वज्ञ आहेस. या सर्वज्ञ सर्वविद, तू सर्वज्ञ आहेस, पण खरं सांगू आम्हा भगवत भक्तांच्या दृष्टीने तू सुद्धा सर्वज्ञ नाही, तू सुद्धा अज्ञानी आहेस. कसं काय? ओ दारातल्या मावशी बाई, एवढं म्हणतात देवा तुला संपूर्ण जगाचं बारीक सारीक ज्ञान आहे, पुढे काय घडणार आहे हेही ज्ञान आहे, मागे काय होऊन गेले हेही कळतं. तू एक सर्वोत्कृष्ट असा ज्योतिषी आहे. तुझ्यासारखं ज्योतिषशास्त्र कोणाला कळत नाही. तू भूत भविष्य आणि वर्तमान संपूर्ण जाणतो प्रत्येक व्यक्तीचे, पण तुझं तुला मात्र कळत नाही, हे मोठं अद्भुत आहे. म्हणून तुकोबाराय देवाला म्हणतात, देवा काय सांगा म्हणतात, 2 गोष्टी तुला कळत नाही. एक तुझ्या नामाचं महात्म्य कळत नाही, आणि दुसरी गोष्ट तुझ्या चरणाचा सुखाचा अनुभव तुला नाही. अशा 2 गोष्टीच्या बाबतीत तू अज्ञानी नाही. याचा अर्थ तो अल्पज्ञ असा त्याचा अर्थ, परंतु खरंच आहे गोष्ट, भगवंताच्या नामाचं महिमा त्याला कळत नाही. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा, तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी. आणि काय सांगू तुझ्या चरणीच्या सुखा, अनुभव ठाऊ का नाही तू. या 2 गोष्टी देवाला ठेवू, तरी पण परमात्म्याचं ज्ञान हे सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून ज्ञान हा त्याचा एक 4था गोंडा आहे, ज्ञान. म्हणून यशस्वी औदार्य ज्ञान, आणि 5वा गुण वैराग्य. अद्भुत वैराग्य आहे परमात्म्याच्या ठिकाणी, की कशात तो लिप्त होतच नाही. सगळं यादव कुळ खलास केलं तरी त्याच्या डोळ्याला पाणी चालू नाही, रडला नाही. म्हणून असं तुझी विरक्ती आहे, तू कुठल्याही मोहात पडलेला नाही, कुठेही अलिप्त नाही, असं तुझं अद्भुत वैराग्य आहे. ज्ञान वैराग्य. आणि शेवटचा 6वा गोंडा ऐश्वर्य. केवढं मोठं ऐश्वर्य की त्या परमात्म्याच्या ऐश्वर्याला गणतीच करता येते. आपण त्या देवाला ऐश्वर्याने वागवण्याकरता काय देऊ शकणार आहे? आपली संपत्तीची किती फाटकी असणार? आम्ही देवाला ह्या वर्षी अंगरखा 1,500 रुपयाचा केलाय. अरे 1,500चा अंगरखा काय घेऊन बसलास ग्रस्ता? लक्ष्मी ऐशी दयाची दाशी. लक्ष्मी ज्याची दाशी तर त्याला काय संपत्तीला कमी? आपण काय देऊ शकणार आहे? देवाला कशाची गरज नाही, काही दिलं तरी तो संतुष्ट होत नाही, फक्त एक दिलं तरच संतुष्ट होतो. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयारा. फक्त त्याला प्रेम पाहिजे, आणि ते निष्काम प्रेम पाहिजे. निष्काम प्रेम ज्यांनी दिलंय
त्याला परमात्मा सर्वस्व देतून त्याचं रक्षण करतो. तुका म्हणे जीवभाव देवापायी ठेवून या काही न मागत, असा हा परमात्मा आहे. म्हणून त्या परमात्म्याचे हे 6 गुण म्हणजे त्याचे गोंडे, षडगुण गोंडे. रत्न जडित तुझ, त्या घुंगडीला जसे गोंडे लावले तसे रत्नही लावले. कोणची कोणची रत्न लावली, एक एक रत्न असं अद्भुत आहे, कुठेच मिळायचं नाही परमात्म्याला. त्या गोंगडीला एक रत्न लावले, प्रेम नावाचं रत्न. दुसरं दया नावाचं रत्न. तिसरं कृपा नावाचं रत्न. चौथं करुणा नावाचं रत्न. कृपा, दया, करुणा याच्यात फार अंतर आहे बरं का. दया वेगळी आणि कृपा वेगळी. अर्जुन ज्या वेळेला युद्ध क्षेत्रावर उतरला त्यावेळेला त्याच्या अंतःकरणात आर्द्रता निर्माण झाली. ती आर्द्रता निर्माण झाली त्याचं वर्णन करत असताना व्यासांनी श्लोकबद्ध रचना करत असताना एक शब्द घातलाय, कृपया परयाविष्टो. तो कृपेने आविष्ट झाला. इथे कृपा या शब्दाचा अर्थ काय करायचा? कृपा म्हणजे दया का कृपा म्हणजे करुणा? म्हणून दया वेगळी आणि करुणा वेगळी आणि कृपाही. म्हणून परमात्म्याचे हे एक एक गुण आहे. परमात्मा काही वेळेला दयावंत होतो, काही वेळेला करुणावंत होतो, काही वेळेला कृपावंत होतो. असे हे त्याचे एक एक अद्भुत गुण आहेत. भगवंतानी ते त्याचे त्या गुणाचे रत्न त्या घोंगडीला लावलेले आहेत आणि त्यामुळे त्याच्या त्या गुणाने ती घोंगडी इतकी शोभते. 6 गोंडे गुणाचे आणि बाकीची एक एक रत्न परमात्म्याने त्या घोंगडीला लावल्यामुळे इतकी सुंदर घोंगडी आहे. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, षडगुण गोंडे रत्न जडित तुझ, श्याम सुंदरा शोभली रे, घोंगडी चांगली कानोबा. चांगली पदाचं व्याख्यान ज्ञानोबांनी एका चरणामध्ये काय काय चांगलं हे व्याख्यान. आता इथून पुढच्या चरणामध्ये आम्हा शिका दिली वांगली रे. आपण वांगले आहोत. ज्ञानेश्वर महाराजांना भेटले चांगदेव. ज्ञानोबांनी चांगदेवांना कृतार्थ केलं. 65 आम्ही वाट पाहतो की ज्ञानोबाराय आमच्यावर केव्हा कृपा करतो. ज्ञानोबारायची कृपा व्हावी असेल तर चांगदेव लागतो. आपण सगळे वांगदेव आहोत. चांगदेव झाल्याशिवाय ज्ञानदेव भेटत नाही. आपण तळी उचलताना म्हणतो काय अमावस्या सोमवती ते नेमकं काय गावात कीर्तन होतं. ज्यांचे ते उतरलो होतो ते आपलं मी आपली बॅग वगैरे ठेवली. आता म्हणलं तुमची तळी बी उचलो काय, लावा हात म्हणले. तळी भरली म्हणून आता काय करतात, हे करायचंय ना, मग त्याला काही विलाच आहे. गेलं ते आपल्या म्हणायला लागले चांग भले चांग. मी आपलं गपचूप म्हणा ना म्हणले तुम्ही. बरं म्हणलं चांग भले चांग भले चांग भले. पुन्हा त्यांनी भंडारा लावला, खाली पान ठेवलं. काही ते बरंच असतं काहीकडे. पान ठेवलं पुन्हा ते म्हणून त्याच्यावर पुन्हा त्याला पुन्हा उचलं. मी सगळ्यांनी हात आपण म्हणा सदा आनंदाचा. आपलं ताटच दिलं सोडून का. मग त्याच्या लक्षात हो तुमचं नाव आहे त्याचा काय संबंध नाही. ते मलाही ठाऊक आहे म्हणा. बरं म्हटलं उचललं मग त्यांनी पुन्हा म्हटलं सदा आनंदाचा येड कुडवे येड कुडवे. येड कुडवे काय हे काय आहे कुठला मंत्र आला मला कळतच नाही. मला कुठला आहे येड आणि कुडवे. सगळं जीवन ज्ञानदेव भेटावे असं वाटत असेल तर चांगदेव म्हटलं पाहिजे. चांगदेव याचा अर्थ
विकाररहित अंतःकरणाचा जो असतो त्याला चांगले. आपण देवच आहोत पण भ्रष्ट झालेले आहोत. कशामुळे? षडविकार षडवैरी मिळवणी यानं भ्रष्ट. ह्या अंतःकरणातले ज्या वेळेला शमन होतील त्यावेळेला हाच मनुष्य चांगले होईल. नाहीतर खरे देवच आहोत आपण. देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. म्हणून ज्ञानोबा म्हणतात देवा या सगळ्यांना अशी वाईट का भोंगडी दिली, तू मात्र चांगली घेतलीस. कानोबा तुझी भोंगडी आम्हा 11:30 वाजत आलेत आणि पुढे ही बहुत करणे आहे. पुढे बराच समारंभ आहे महाराजा. खूप आनंदात उत्सव साजरा झाला हा. आपण सगळ्यांनी सहकार्य केलं, टाळकरी मंडळींनी, श्रोते मंडळींनी. त्यामुळे असाच उत्सव हा प्रतिवर्षी असाच होत जाईल. दरवर्षी आनंदामध्ये सगळ्यांनी सहकार्य करायचं. भगवत प्रेमामध्ये भगवत भक्ती करता कुठलीही अपेक्षा ठेवायची नाही. का नाही हो तुम्ही दिसला? हा आम्हाला पत्रकच मिळालं नाही. नको मिळू देत, कळालंय ना. तुका म्हणे जवळी नपाचारिता जावे, संत चरणी भावे रिघावे. म्हणून संतांच्या चरणाजवळ येण्याकरता, कृतार्थ होण्याकरता एखादं वाक्य कानावर पडलं तर जीवन कृतार्थ होऊन जाईल. कुठली वेळ येईल कोणची कोणाला माहिती, काही सांगता येत नाही. म्हणून प्रभूजवळ प्रार्थना करायची की देवा पहिलं कुठेही जाण्यामध्ये संकोच होतो देऊ नकोस परमार्थ. दुसरी गोष्ट देवा पुढे गेल्यानंतर हीच वृत्ती मागायची. देवाजवळ अस्माकं सकल कुटुंबानामी हे जन्मनी जन्मजन्मनी नको. देवाला एवढंच म्हणायचं देवा उपजला भाव तुझे कृपे सिद्धी जाओ. अंतःकरणात विशुद्ध श्रद्धा निर्माण झाली तुझ्या कृपेने सिद्धी जाओ. म्हणून देवाला प्रार्थना करायची की देवा ही आमची वांगली घोंगडी आहे, इथली याच्या घोंगडीतले विकार नष्ट होऊ दे आणि तुझ्यासारखीच आमची सुद्धा चांगली होऊ दे. ज्यावेळेला तर तिथून कानोबा तुझी भोंगडी चांगली Mama